संचालिका पुष्पाताई वाणी मॅडम आणि या शाळेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री समान असलेल्या सुधाताई देशपांडे मॅडम, माननीय सुरेखा धर्माधिकारी मॅडम, मॉडर्न हायस्कूलच्या प्राचार्या माननीय चित्रा कांबळे मॅडम, पर्यवेक्षक सुधीरजी जोशी सर, हिंद सेवा मंडळाचे सेवक प्रतिनिधी माननीय कल्याणजी लकडे सर, आणि त्या गॅदरिंग मध्ये आमच्या बालचमूंनी खूप छान छान कार्यक्रम सादर केले. त्याबद्दल त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं आणि इथे असलेल्या सर्व मान्य त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचं मी खूप मनापासून धन्यवाद देते. आणि असेच चांगले कार्यक्रम ज्ञानवर्धिनी शाळा इथून पुढेही सादर करेल आणि चांगला चांगला उपक्रम सादर करेल अशी ग्वाही देते आणि माझे 2 शब्द संपवतो. विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सन्माननीय किरणजी लामटे साहेब यांना मी विनंती. प्राथमिक शाळा या शाळेचं आज स्नेह संमेलन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं त्या बालमित्रांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये अध्यक्षा माननीय वैशालीताई जोशी मॅडम, त्याचबरोबर रामेश्वरजी रासने, गुरुवर्य मोरेश्वर धर्माधिकारी, त्याचबरोबर स्मिताताई मुदडा, सुरेखा धर्माधिकारी, मुख्याध्यापक रावसाहेब नवले, सुधाताई देशपांडे, अण्णा सावंत, कल्याण अण्णा संत त्याचबरोबर कल्याण लकडे, युगिताताई कुलकर्णी मॅडम. खूप आनंद झाला तुम्हाला, है ना? आमच्या वेळेला आम्हाला बक्षीसच भेटत नव्हते एवढे. आमचं काम टाळ्या वाजवायचं राहायचं, बाकीच्यांना बक्षीस भेटायची आणि आम्ही मनमुराद टाळ्या वाजवायचो. मी 7वी पर्यंत मॉडर्न हायस्कूल अकोल्याला होतो आणि सुरुवातीचं माझं शिक्षण खरं तर त्या हरिश्चंद्रगड माहित आहे का? मग तिथं पायथ्याला मी शिकायला होतो. तुम्ही तर शहरात शिकायला आहे आणि खूप चांगल्या सुविधा आहेत ना. म्हणजे आता इथं पाहिलं की पारितोषिकांची सगळी खैरात होती. कोण अक्षर सुंदर काढलं, कोणी संविधानाचं काय पठण केलं, म्हणजे सर्व गुणांना. कोणी लिंबू चमचा, कुणाला लिंबू दिलं, कुणाला चमचा दिला, मला काय माहीत नाही. पण अशी सगळं एकदम सुंदर अशा स्पर्धा सर्वतोपरी पार पडल्या आणि त्यात ज्यांना ज्यांना पारितोषिक भेटले त्यांचं सर्वांचं अभिनंदन. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी त्यामध्ये भाग घेतला त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. कारण त्याला आज नाही बक्षीस भेटलं तर पुढच्या वर्षी बक्षीस भेटेल, बरोबर ना? तुमचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पण संपन्न झाले असतील ना. काल कार्यक्रम होते विविध गुणदर्शनाचे आणि तुम्ही सगळ्यांनी मनमुराद आनंद घेतला अगदी, आहे ना? नवीन वर्ष सुरू झालंय ना. कोणतं वर्ष रे? बापरे, जोरात तयारी दिसते या वर्षी अभ्यास करायची, आहे ना? आता अभ्यास करावा लागेल ना. आता खेळून झालं, आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल परीक्षा सुरू होतील, आहे ना?
मग अभ्यास करता का करायचा आहे अजून? करतो. हा, वा 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 वा. आता मी तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे. हा, इकडं लक्ष द्यायचं. आपण कोण आहे? तुम्ही म्हणायचं भारतीय आहेत ना. भारतीय आपण कोण आहे? हा देश कुणाला सांभाळायचा आहे? वा, किती हुशार पोरं आहेत, त्यांना सगळं माहिती. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. आवाज कुणीच मोठा करू नका. आहे तसा बरोबर आहे मला. हा देश आपल्याला सांभाळायचा आहे, बरोबर ना? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आता पहिलं काम त्यांना अभ्यास आहे, त्यामुळे ते अभ्यास करणार आहे. मला एक सांगा, तुम्ही चॉकलेट खाले तर कागद कुठं टाकता रे? बिस्लरीचं पाणी पिलं, रिकामी बिस्लरी झाली तर कुठं टाकता? डस्टबिन. आता या लोकांना माहीतच नाही, पाणी पिली रिकामी बाटली झाली का रस्त्यावर टाकून देतात पोरांनो. मग तसं काय होईल? घाण होणार ना. आपण प्रवरा नदीचं पाणी पितो ना, त्या प्रवारी नदीमध्ये आपल्या सगळं अकोल्याचं पाणी जातं आहे ना. मग ती सुंदर स्वच्छ ठेवायची जबाबदारी कुणाची आहे? घरी गेलं की मम्मी पप्पाला सांगायचं की कचरा रस्त्यावर टाकायचा, हो, घाण करायची. तुम्ही पण सकाळी उठून कपड्यांच्या घड्या घालता ना, व्यवस्थित कपडे ठेवता. शाळेतून गेलं की हातपाय धुवून मग भोजनाला जाता. मातीत खेळता का? अरे बापरे, मग त्या मातीचं काय करायचं? हा, मातीत नाही खेळत. 7 खोटे बोलले, जेवढे जेवढे नाही म्हणले. सगळे मस्ती करता का? मग मस्ती कधी म्हातारी झाल्यावर करणार का? मस्ती पण करायची, मातीत पण खेळायचं. मी माझ्या मित्राकडे गेलो पुण्याला, तर तिथं त्याच्या मुलाची कंप्लेंट आली माझ्याकडे. काय कंप्लेंट आली? म्हटलं का रे? म्हणे बाबा माझी काका माझी कंप्लेंट आहे पप्पा मम्मी बद्दल. म्हटलं काय कंप्लेंट? म्हणजे हे मला मातीत खेळूनच देत नाही. इथं घरात खेळायचं, तिथून उठायचं, शाळेत जायचं, तिथं पण सगळं हे माती काय हे मला माहीतच नाही. ही त्याची कंप्लेंट होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशाच्या मातीमध्ये खूप ताकद आहे ना? आहे ना? मातीत पण खेळा बरं का. स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा, खूप मोठे व्हा. आता 14 तारखेला संक्रांत आहे, माहिती का? संक्रांतीला काय करते तरी? पतंग. हा, अजून तिळगुळ पण वाटते. आणि काय म्हणते? गोड गोड बोला. म्हणजे त्याला तिळगुळ द्यायचं, त्याला सांगायचं तू माझ्याशी गोड बोल. तुम्ही नाही बोलायचं, तुम्ही पण बोलायचं ना, तुम्ही पण बोलायचं. तर आपण, भारत हा आपला देश आहे ना सगळ्यांचा. त्याचं रक्षण करणं, त्याला सुंदर ठेवणं, ही जबाबदारी आपली आहे. मग आपण काय करूया? चांगला अभ्यास करू. तुम्ही मला शब्द दिला की आम्ही अभ्यास करणार आहे. आई वडिलांचं सकाळी निघताना दर्शन किती घेता? हात वर करा रे. घराच्या बाहेर पडताना आई वडिलांचं दर्शन किती घेता? आता तुम्हाला एक होमवर्क देतो बरं का मी, करा हात खाली. 10% जण आहेत. रोज सकाळी शाळेत येताना आई वडील घरी असेल तर त्यांचं दर्शन घ्यायचं का नाही घ्यायचं? आजी आजोबा असतील तर त्यांचं दर्शन. आणि शाळेत आलं का खूप चांगला अभ्यास करायचा. हा, तर हे तुम्हाला होमवर्क दिला. पुढच्या वर्षी स्नेह संमेलनाला येऊ का नको मी? त्यावेळेला सगळे हात वर पाहिजे मला. हा, आता नाही रे, पुढच्या वर्षी सांगितलं. आता लगेच हात करून मोकळे. हा, चालेल. मी तुमच्याशी आज तोकडा संवाद साधला. खरं तर मला यायला उशीर झाला, त्याबद्दल कान धरून तुमची माफी मागतो. चालेल ना? माफ केलं ना मला उशीर आल्याबद्दल? वा, थँक्यू थँक्यू. खरं म्हणजे कदाचित मी उशिरा आलो, तुम्हाला काही वाटलं नसेल, पण कदाचित यांना वाटत असेल हे पुढारी सगळे असेच उशिरा येतील का काय. म्हणजे त्यामुळं मी खरोखर मुलांची माफी मागतो. मी वरच्या रक्कनवाडी आणि त्या परिसरात माझा सकाळचा कार्यक्रम होता, त्यामुळं मी तुमच्याशी संवादासाठी उशिरा पोचलो. तुम्हाला जर वाट पाहावी लागेल ते असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला नवीन वर्षाच्या येणाऱ्या संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि परत एकदा
तुमची शाळा खूप सुंदर आहे, तुमचे शिक्षक खूप सुंदर आहे, ते जे काही तुमच्यासाठी मेहनत घेत आहे त्यातून नक्कीच उद्याचा भारत घडण्यासाठी त्याची मदत होईल. परत एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. असंच प्रेम आमच्या शाळेवरती कायम राहू द्या. एक साथ बेटे बेटे सावधान ताट बसायचं. खूप छान वाटलं. शाळा आपली खूप इतकी छान दिसायला लागली आता की मला सुद्धा हेवा वाटायला लागला तुमच्या मुलांचा, की खरोखर या शाळेमध्ये माझी मुलं असती तरी चाललं असतं. आपली हिंद सेवा मंडळाची अकोला, नगर, मिरजगाव, श्रीरामपूर सगळीकडे शाळा आहेत आणि सगळीकडच्या शाळांमध्ये सगळे शिक्षक आपले जे आहेत ते सगळेजण खूप तन्मयतेने शिकवतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं कलागुणांमध्ये म्हणा किंवा अभ्यासामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये खूप सगळीकडे चमकतात आणि सगळीकडे त्यांची नावं खूप मोठ्या मोठ्या पदांवर आपल्याला ऐकायला मिळतात. तुमच्यातले पण खूप विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, नंतर काही क्रीडा स्पर्धांमध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपले पुढे आहेत. नंतर अजून कला क्षेत्रामध्ये आहेत. आता साहेब म्हटले तसं मॉडर्नचे विद्यार्थी आहेत, तसं त्यांच्याही क्षेत्रामध्ये आपल्यापैकी कोणीतरी दिसेल, नक्कीच दिसेल असं मला खात्री वाटते. आणि आत्ता जे बक्षिसं मिळाले की आपल्याकडे ज्या स्पर्धा परीक्षा होतात, शाळांमधल्या परीक्षा, ते सोडूनही ज्या आपण कथाकथन, वक्तृत्व, चित्रकला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ज्या घेतल्या जातात ते, आणि त्याच्यामध्ये मुलं जे विद्यार्थी जे बक्षीस मिळवतात त्याच्यामध्ये खरोखर मुलांच्या आंतरिक विकास होण्यासाठी खूप गरजेचा असतो तो. कारण प्रत्येकामध्ये वेगळे वेगळे गुण आहेत, ते बाहेर पडण्यासाठी या स्पर्धा खूप उपयोगी असतात. त्याच्यामधूनच आपल्याला समजतं की प्रत्येक मुलाचा कुठं कल आहे आणि त्या कलामधूनच आपल्याला त्यांचं पुढचं क्षेत्र किंवा ते पुढे काय करू शकतील याच्यासाठी शिक्षकांना, पालकांना ते त्यांचे गुण बाहेर काढण्यासाठी खूप उपयोग. कारण त्यांना दुसऱ्यांची बक्षिसं पाहून पुढच्या वर्षी इच्छा होईल की आपणही स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आपणही बक्षिसं मिळवावे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांना बक्षिसं मिळाले त्यांचं तर खूप खूप अभिनंदन. असेच बक्षिसं मिळवत राहा, मोठे व्हा. आपल्या आईवडिलांचं नाव, शाळेचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव हे सगळीकडे मोठं झालं पाहिजे, याच्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा. आणि आपल्या शिक्षकांबद्दल बोलायचं तर शिक्षक खरोखर इतकं तन्मयतेने काम करतात. ते अशा ग्रामीण दुर्बल घटकांमध्ये काम करताना सर्व स्तरातले मुलं आपल्याकडे शिकायला येतात आणि प्रत्येकाला एकाच पातळीवर ठेवून, एकाच लाईनमध्ये ठेवून सगळ्यांना शिकवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्यातले चांगले सगळे गुण बाहेर काढणं हे शिक्षकांचं खरोखर खूप मोलाचं काम असतं. ते एक विद्यार्थी घडवत असतात. जसं घरी पालकांचं काम आहे तसं शाळेमध्ये हे शिक्षकांचं काम असतं की त्यांचे नवीन चांगला विद्यार्थी घडवणं आणि चांगला काय म्हणायचं आपण की त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे नेता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं. कारण विद्यार्थी पुढे गेला तर त्या शिक्षकांचं नावच पुढे जाणार असतं, कारण त्या शिक्षकांच्या हाताखालून तो निघालेला असतो. आणि अजून एक म्हणेल की आपल्याकडे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आता देशपांडे मॅडम आणि महाले मॅडमनी आपल्याला शाळेसाठी काही ना काही भेटवस्तू दिलेल्या आहेत, तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. कारण शाळांना खरोखर गरज आहे आणि अशा दानशूर व्यक्ती मिळाल्या तर आमच्यासाठी खरोखर गरजेचं आहे. कारण हिंद सेवा मंडळ ही जरी मंडळ मोठं असलं तरी सुद्धा त्यांना एक लिमिटेशन्स असतात की प्रत्येक शाळेला ते खूप देऊ शकत नाही. प्रत्येक शाळेत देण्यासाठी त्यांना एक लिमिटेशन्स असतात आणि अशा दानशूर व्यक्ती जर मिळाल्या तर आम्हाला त्याचा फायदा होतो आणि आम्हाला मंडळ, शाळा हे सगळं पुढे नेता येतं, मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करता येतो. आता आपली ही शाळा म्हणली तर पडक्या वाड्यातून सुरू झाली, आज 3 मजली इमारत झाली आणि सुंदर पद्धतीने ती शिक्षणाचं कार्य पुढे नेत आहे. तर ते अशा पद्धतीने जर दानशूर सगळ्यांचं म्हणजे बऱ्याच जणांचं चालूच असतं कार्य, तर तसंच आम्हाला मिळत राहिले तर खरोखर अजून शाळा मोठी व्हायला खूप खूप त्याचा उपयोग होईल. नंतर आपल्याकडे काही नॉन ग्रँटेड शिक्षक पण आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा साहेब खूप प्रयत्न करत आहेत की त्यांचं काम व्हावं. मुंबईपर्यंत ते जाऊन येतात, ते त्यांचंही काम कसं मार्गी लावता येईल याच्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करत राहतील आणि त्याच्यासाठी आपले सगळे आमदार वगैरे बाकीचे सगळेच आपल्याला त्याच्यासाठी मदत करत असतातच.
तर ते पण आपलं काम लवकरच पूर्ण होईल असं खात्री देते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. कालचं गॅदरिंग तुमचं खूप छान झालं असं मला समजलं. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विषय घेऊन तुम्ही कार्यक्रम सादर करता आणि हा मला खरोखर मॅडम खूप छान वाटलं की तुम्ही एक कुठला तरी एक विषय देता किंवा एखादा हे करता की त्या ह्याच्यावर आधारित तुम्ही कार्यक्रम करा. तर त्याच्यामधनं मुलांना शिक्षकांनाही थोडंसं विचार करायलाही भाग पाडता की त्या ह्याच्यावर आपण काय करता येईल. तर थँक्यू मॅडम. असे शिक्षक आणि असे जर मुख्याध्यापक वगैरे आम्हाला मिळाले तर खरोखर आमच्या दृष्टीने खरोखर चांगलंच राहील आणि असे सगळे शिक्षक आम्हाला नक्कीच मिळालेले आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद मानते. लामटे साहेबांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. तुम्हाला उशीर झाला, तुम्ही माफी मागताय, पण तुमच्या मागच्या व्यस्त कामातून तुम्ही एवढा वेळ काढून आमच्या शाळेसाठी दिला याबद्दल मी तुमचे हिंद सेवा मंडळ आणि मानद सचिव संजय जोशींतर्फे आभार मानते आणि धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम. यानंतर या सुंदर कार्यक्रमाचे आभार मानायला येतील मांडे सर. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ वैशालीताई संजयजी जोशी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. मी ज्ञानोदरी परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरणजी लहामटे साहेब हेही उपस्थित राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो. श्रीरामपूरहून खास योगिता कुलकर्णी मॅडम, कल्याणजी लकडे सर, कांबळे सर हे भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. देश की रक्षा कौन करेंगे, देश की रक्षा कौन करेंगे. भारत माता की, भारत माता की. व्हेरी गुड, धन्यवाद.